नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियलमध्ये मनापासून स्वागत करत आहे। आज आपण 32 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजची ड्राफ्टिंग करणार आहे। यामध्ये आपली दोन्हीही नेक पॅक राहणार आहे। जेव्हा दोन्ही नेक आपले पॅक असतात त्यावेळी आपल्याला आर्महोल किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचा हे माहीत नसतात। त्याचबरोबर ब्लाउजमध्ये जर तुम्हाला कप अटॅच करायचा नसेल तर तुम्हाला ड्राफ्टिंग करताना काय काय चेंजेस करायचे आहे आपण ते सगळं या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा। तर त्याचं जे मेजरमेंट आहे, फ्रंटची लेंथ आहे 14.5 इंच, बॅकची लेंथ आहे 13 इंच, फुल शोल्डर आहे 13 इंच, नेक राउंड आहे 12 इंच, चेस्ट राउंड आहे 32, वेस्ट राउंड आहे 24 आणि शोल्डर टू अपेक्स आहे 9.5 इंच आणि अपेक्स टू अपेक्स आहे 7 इंच आणि शोल्डर टू लोअर चेस्ट आहे 3.5 इंच। या मेजरमेंटनुसार आज आपल्याला ड्राफ्टिंग करायची आहे। सगळ्यात पहिले आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। आपण आता हे बॅक पार्टची ड्राफ्टिंग करत आहे, तर इथे मी लिहून घेते बॅक पार्ट। आणि हे 32 किंवा 33 साइज जर तुमची असेल तरी सुद्धा तुम्ही या पद्धतीने ब्लाउज शिवू शकता, एकदम परफेक्ट बसते। फक्त 32 जेव्हा आपण घेतो त्यावेळी तुम्हाला 33 ची मार्किंग करायची, फक्त इतकं लक्षात राहू द्या। आणि चला आता आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूया। फ्रंटची लेंथ आहे आपली 14.5 इंच, त्याच्यामध्ये आपल्याला 1 इंच प्लस करून मार्किंग करायची आहे आणि इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला फुल शोल्डर, आपलं फुल शोल्डर आहे 13 इंच तर 6.5 इंच, तर 6.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे। आता आपल्याला डाऊनची मार्किंग करायची आहे। जर तुमचं शोल्डर 12 किंवा 13 इंच असेल तर तुम्हाला 1 इंच इथून डाऊन जायचं आहे। आता गळारुंदीची मार्किंग करायची आहे। जेव्हा आपण पॅक नेक शिवत असतो त्यावेळी आपल्याला गळारुंदीचा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागतो। तर गळारुंदीचा फॉर्म्युला आहे नेक राउंड डिवाइडेड 4 आणि मायनस करायचं आहे आपल्याला हाफ इंच। तर आपण फॉर्म्युला यूज करू बघा। नेक राउंड आहे आपलं 12 इंच, त्यातून आपल्याला डिवाइड करायचे आहे 4 इंच, आन्सर आलं 3 इंच। आता याच्यातून आपल्याला मायनस करायचं आहे हाफ इंच, तर आपल्याला 2.5 इंच मिळते। तर गळारुंदी किती आहे 2.5 इंच। तर आता आपल्याला गळारुंदीची मार्किंग करायची आहे 2.5 इंचावर। इथे आपण मार्किंग करून घेऊ। तर आपल्याला नेकचा डीप द्यायचा। जेव्हा आपण पॅक नेक शिवत असतो त्यावेळी आपल्याला 1.25 इंच किंवा 1.5 इंच आपण इथे डाऊन जाऊ शकतो। तर मी 1.25 इंचावर मार्किंग करत आहे। डाऊन आणि जे आपण गळारुंदीची मार्किंग केली तिथे आपल्याला एक क्रॉस मध्ये लाईन आखून घ्यायची आहे। आता आपल्याला आर्महोलची मार्किंग करायची आहे। तर आर्महोलचा फॉर्म्युला आहे चेस्ट आहे 32 इंच, त्याला डिवाइड करू आपण 6 नी आणि प्लस करायचं आहे आपल्याला 1 इंच, तर किती आलं 6.33। तर जिथे आपण डाऊन गेलाय तिथे मेजरिंग टेप ठेवायचा आहे, तिथून 6.33 म्हणजे आपल्या 6.5 इंचावर एक लाईन कमीवर मार्किंग करायची आहे। ठीक आहे, 6.5 इंचावर एक लाईन कमी। ठीक आहे, इथे मार्किंग करायची आहे आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। ही मिळाली आपल्याला चेस्ट लाईन। आता आपल्याला चेस्टची मार्किंग करायची आहे। बॅक पार्ट आपण जेव्हा शिवत असतो आणि आपला नेक जर पॅक असेल तर आपल्याला बॅक साइडला पण लुजिंग ऍड करावी लागते। तर आपण लुजिंग इथे 2.5 इंच आपण इथे ऍड करणार आहे। चेस्ट आपली 32 इंच, त्याच्यामध्ये आपण 2.5 इंच प्लस करू, तर आन्सर किती येते 34.5 इंच। त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे 4 नी, तर आन्सर किती आला 8.62। तर आपल्याला इथं 8.62 वर मार्किंग करायची आहे। 8.62 म्हणजे 8.5 इंचावर एक लाईन इथे आपल्याला अशी मार्किंग करायची आहे। त्यानंतर आपल्याला शिलाई मार्जिनसाठी 1.5 इंच। ठीक आहे, इथपर्यंत झालं। त्यानंतर आपण आता कमरघेरीची मार्किंग करूया। कमरघेर किती आहे आपलं 24 इंच, तर 24 चा चौथा भाग, 24 चा चौथा भाग किती 6 इंच। ठीक आहे, इथं आपल्याला लुजिंग ऍड करायची नसते। तर 6 इंच, तर 6 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन।
जर तुम्हाला डाट द्यायचा असेल तर तुम्ही 1 इंच इथे प्लस करून डाट देऊन मग 1.5 इंचाची शिलाई मार्जिन देऊ शकता, पण डाटची इथे गरज नाहीये. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. तर आपण आर्महोलची मार्किंग करू. इथे बघा, इथे पहिले आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला हे लाईन चेक करायची आहे आणि इथं सेंटर घ्यायचं आहे आणि सेंटरवर आपल्याला एक मार्किंग करायची आहे. शोल्डर किती आहे? 6.5 इंच. तर आपल्याला इथे हाफ इंच मायनस करायचं आहे. हाफ इंच मायनस म्हणजे आपल्याला 6 इंचावर मार्किंग करायची आहे सेंटर मध्ये. आणि चेस्ट लाईनवर सुद्धा आपल्याला 6 इंचावर मार्किंग करायची आहे. ठीक आहे, या दोन्ही लाईनला आपण इथपर्यंत पहिले सरळ लाईन ड्रॉ करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला इथे क्रॉस मध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. त्यानंतर आपल्याला क्रॉसची मार्किंग करायची आहे. तर 32 साईज मध्ये आपण क्रॉस जातो 1 इंच. तर 1 इंचावर इथे आपण मार्किंग केली. फ्रेंच कर्वच्या साह्याने इथे आर्महोलचा शेप ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. आता आपण नेकचा शेप ड्रॉ करून घेऊ आणि हा बॉक्स इथे लक्षात ठेवून इथे बरोबर एक स्क्वेअर बॉक्स रेडी करून घेऊ आणि इथे राऊंड शेप ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे? डाऊन जायचं आहे. हाफ इंच परत क्रॉस मध्ये डाऊन जायचं आहे. इथे मेजरिंग टेप ठेवायचा आहे आणि इथे हाफ इंच खाली मार्किंग करून डाऊन जायचं आहे. आणि ही डाऊन वाली मार्किंग आपल्याला इथे गळा रुंदीजवळ मॅच करायची आहे. का बरं? की कारण की जेव्हा आपण पॅकनेक तुम्ही ब्लाऊज शिवला असेल तर तुम्हाला लक्षात असेल की तिथे बघा शोल्डर जवळ आपल्याला असं उंचवटा तयार होते, शोल्डर जवळ असा पॉइंट तयार होते. ते पॉइंट तयार होऊ नये म्हणून आपण हे मायनस केलेलं आहे. पार्टची ड्राफ्टिंग आहे ती कंप्लीट झाली आहे. फक्त आपल्याला आता बॅकची जे लेंथ आहे ते आणि साईड पार्ट आपल्याला मॅच करायचा, ते आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग कंप्लीट करू, त्याच्यानंतर मग हे करूया. ठीक आहे, बघा सगळ्यात पहिले आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ. आता आपण हे फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग करत आहे. एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. फुल शोल्डरचा आपल्याला हाफ करायचा आहे. तर 13 इंचाचा हाफ होते 6.5 इंच. 6.5 इंचावर मार्किंग करायची आहे. आपण डाऊन गेलो होतो जेव्हा आपलं शोल्डर 12 किंवा 13 इंच असेल तर आपल्याला इथून 1 इंच डाऊन जायचं आहे आणि गळा रुंदी आली होती आपली 2.5 इंच. इथपर्यंत आपल्याला करायचं आहे आणि हे क्रॉस मध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आपल्याला नेकचा शेप ड्रॉ करायचा आहे. तर नेकचा शेप ड्रॉ करण्यासाठी आपल्याला आता गळा रुंदी किती आहे? ठीक आहे, गळा रुंदी किती आहे? 2.5 इंच. त्याच्यामध्ये आपल्याला पाऊण इंच काय करायचं आहे? प्लस करायचं आहे. किती आलं? 3.25. इथून मी 3.25 वर इथे मार्किंग करत आहे आणि इथून आपण एक स्ट्रेट बॉक्स तयार करून घेऊ. आर्महोलची मार्किंग करूया. आर्महोलचा फॉर्म्युला आहे चेस्ट डिवायडेड 6 प्लस 1 इंच. म्हणजे आपलं किती आलं होतं? 6.5 इंचावर एक लाईन कमी. तिथे आपण मार्किंग करून घेऊ आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. चेस्ट लाईन मिळाली. तर चेस्ट लाईन मध्ये आपल्याला लुजिंग ऍड करायची आहे. चेस्ट आहे आपली 32 इंच, त्याच्यामध्ये आपण लुजिंग ऍड करणार आहे 2.5 इंच. किती आलं? 34.5 इंच. त्याला आपल्याला डिवाइड करायचं आहे 4 ने. किती? 8.62 म्हणजे 8.5 इंचावर एक लाईन इथे मार्किंग करायची आहे आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन साठी ऍड करायचं आहे. आता आपण आर्महोलची मार्किंग करून घेऊ. डाऊन आणि चेस्ट लाईन त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचा आहे आणि सेंटरवर आपल्याला मार्किंग करायची आहे. ठीक आहे, आता आपलं शोल्डर किती होतं? 6.5 इंच. तर 6.5 इंचामधून आपल्याला आता 1 इंच सेंटर मध्ये 1 इंच मायनस करायचा आहे. म्हणजे किती आलं? 5.5 इंच.
तर 5.5 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. आणि चेस्ट लाईन मध्ये आपल्याला फक्त हाफ इंच मायनस करायचं आहे, म्हणजे किती 6 इंचावर. ठीक आहे, 6.5 इंच आहे, त्याच्यातून 1 इंच मायनस करायचं आहे. तर 5.5 इंचावर मार्किंग केली आणि 6.5 इंचामधून हाफ इंच मायनस करायचं, आपण इथे 6 इंचावर मार्किंग केली. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर हे अशाच पद्धतीने आपल्याला इथे क्रॉस मध्ये इथे जॉईन करून घ्यायचं आहे. फ्रंट पार्ट मध्ये आपण 1.5 इंच क्रॉस जातो, बॅक पार्ट मध्ये आपण 1 इंच क्रॉस जातो आणि फ्रंट पार्ट मध्ये आपण 1.5 इंच क्रॉस जातो. फ्रेंच कपच्या साह्याने आपल्याला इथे आर्महोलचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. इथे पॉइंट्स बनत आहे, त्याला मायनस करून घेऊ आपण. ठीक आहे, ठीक आहे, इथपर्यंत झालं आपलं. ठीक आहे, आता आपल्याला शोल्डर आहे, शोल्डरचं आपल्याला हाफ करायचं आहे आणि मार्किंग करायचे. इथे मार्किंग करायचे. मग आता इथे मार्किंग केली, त्यानंतर आपल्याला इथे शोल्डर टू एपेक्स जी मार्किंग आहे ती करायची. शोल्डर टू एपेक्स किती आहे आपलं 9.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच त्याच्यामध्ये हाफ इंच प्लस करून 10 इंचावर मार्किंग करायची आहे. फ्रंटची लेंथ आहे 14.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून 15.5 इंचावर मार्किंग करायची आहे. या दोन्ही मार्किंगला आपल्याला इथे सरळ लाईन ड्रॉ करून घेऊ आपण. एपेक्स टू एपेक्स आहे आपलं 7 इंच, तर त्याचं आपल्याला हाफ करायचे आहे 3.5 इंच. तर आपण इथे 3.5 इंचावर मार्किंग करू. कमर घेऱ्यापासून आपल्याला अर्धा इंच काय करायचं आहे मायनस करायचं, म्हणजे 3 इंचावर आपल्याला इथे मार्किंग करायचे. सॉरी, इथून व्हिडिओ बंद झाला होता, तर मी ही समोरची ड्राफ्टिंग केली, मला माहित नव्हतं. तर मी तुम्हाला एकदा एक्सप्लेन करून देते हे कशा पद्धतीने करायचं आहे. मग आपण इथपर्यंत आपली मार्किंग झाली आहे एपेक्स टू एपेक्स पर्यंत. एपेक्स टू एपेक्स आपलं 7 इंच, त्याचं आपण हाफ करून मार्किंग केली आहे 7 इंचावर. त्यानंतर कमर घेऱ्यावर आपल्याला हाफ इंच काय करायचं आहे मायनस करायचं आहे. तर 3.5 इंचातून आपण हाफ इंच मायनस केलं, तर इथे आपण 3 इंचावर मार्किंग केली आहे. तुम्हाला दाखवते. ठीक आहे, 3 इंचावर मार्किंग केली आहे. त्यानंतर जर तुम्हाला ब्लाउज मध्ये कप अटॅच करायचा नसेल तर तुम्हाला 1.75 इतका डाट घ्यायचा आहे. आणि जर तुम्हाला ब्लाउज मध्ये कप अटॅच करायचा असेल तर तुम्हाला 2.5 इंचाचा डाट घ्यायचा आहे. तर मला इथे कप अटॅच करायचा आहे म्हणून मी 2.5 इंचाचा डाट घेतला. ठीक आहे, इथे मार्किंग केली. त्यानंतर इथून आपल्याला स्ट्रेट हाफ इंच वर अशी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालं. या लाईनला लक्षात ठेवून आपल्याला अपेक्स पॉइंट पासून इथे एक क्रॉस मध्ये लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इथपर्यंत झालं. त्यानंतर पॉइंट पासून कमर घेऱ्याची जी लाईन आहे त्याचं आपल्याला सेंटर घ्यायचं आहे आणि सेंटरवर आपल्याला मार्किंग करायची आहे. त्यानंतर एपेक्स पॉइंट आणि सेंटर त्याचं सुद्धा आपल्याला इथे सेंटर घ्यायचं आणि तिथे मार्किंग करायची आहे. सेंटर आणि कमर घेर जे आहे त्याचं सुद्धा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे आणि मार्किंग करायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालं. जी फर्स्ट मार्किंग आहे तिथून आपल्याला बाहेरच्या बाजूला हाफ इंचावर मार्किंग करायची आहे. जे सेंटर आहे तिथून आपल्याला 1/2 इंचावर मार्किंग करायची आहे. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आणि इथे आपल्याला मार्किंग करायची नाही, सेम इथून आपण एक स्ट्रेट लाईन स्केलच्या साह्याने आपण अशा लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहे. ठीक आहे, असं. आणि एक लाईन आतमधून आपण असा प्रिन्स कटचा शेप आपण इथे ड्रॉ केलेला आहे. परत मग मी फ्रेंच कर्वला असं टर्न केलं आणि इथे प्रॉपर असा शेप आपण इथे प्रिन्स कटला दिलेला आहे. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर आपण कमर घेऱ्याची मार्किंग केली होती. कमर घेर आहे आपलं 24, कमर घेर आहे आपलं 24 इंच, त्याचा चौथा भाग म्हणजे किती 6 इंच. आणि जो आपण तुम्ही डाट घेतलेला आहे, जर तुम्ही 1.75 घेतला असेल तर तुम्हाला तो ऍड करायचा आहे. आणि जर तुम्ही 2.5 इंचाचा डाट घेतला असेल तर तुम्हाला 2.5 इंच प्लस करायचा आहे. तर मी इथे 2.5 इंचाचा डाट घेतला आहे, तर मी इथे 2.5 इंच काय करते प्लस करते. तर मला आलं 8.5 इंच. मी इथे 8.5 इंचावर मार्किंग केली आहे आणि 1.5 इंच मी शिलाई मार्जिन साठी
या दोन्ही लाईनला मला इथे जॉईन करून घ्यायचं आहे. ठीक आहे. आर्मोल घ्यायचा आपल्याला 1.25. ठीक आहे. 1.25 त्याचा आपल्याला हाफ करायचा आहे, म्हणजे हाफ इंचवर एक लाईन. ठीक आहे. हाफ इंचवर एक लाईनवर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. या मार्किंगला आपल्याला अपेक्स पॉइंट पाशी जॉईन करायचं आहे. त्यानंतर इथून खाली आपल्याला हाफ इंचावर असं मार्किंग करायची आहे. आता आपण हा डाट किती घेतला होता? 1.25. तर सेम ह्या लाईन पासून आपल्या जिथून आपण हाफ इंच खाली गेला तिथून आपल्याला 1.25 जिथे येते तिथे आपल्याला मार्किंग करायची आहे. या मार्किंगला आपल्याला अपेक्स पॉइंट पासून सरळ लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. लाईन थोडीशी वरती जाऊ द्यायची. मार्किंग केली. या साइडने पण आपल्याला हाफ इंच वर जाऊन मार्किंग करायची आहे. इथं जेवढा गॅप आला त्याचा आपल्याला इथं डबल जायचं आहे, म्हणजे 1 इंच. हाफ इंच आलाय तर मला 1 इंचावर मार्किंग करायची आहे. चेस्ट लाईन पासून आपल्याला हाफ इंच खाली मार्किंग करायची आहे. ठीक आहे. या सगळ्या मार्किंगला आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. जशी लाईन जात आहे तशी आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायचा आहे. जसं आपण आता हे चेक केलं, सेम अशाच पद्धतीने आपल्याला आर्मोल डाट पण चेक करायचा आहे. किती इंचाचा आहे चेक करायचा आहे. तर 5.5 इंचाला एक लाईन कमी आहे, तर सेम आपल्याला इथे पण 5.5 इंचाला एक लाईन कमीवर अशी मार्किंग करायची आहे. आता हे जेव्हा आपण मार्किंग केली आहे इथे आपल्याला स्केल ठेवायची आहे. तर ही लाईन जशी जात आहे, कुणाची क्रॉस जात असेल, कुणाची आतमध्ये जशी जात आहे तशी आपल्याला ठेवायची आहे, आणि त्यानुसार इथे आपल्याला एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून द्यायची आहे. ठीक आहे. आता ही जी मार्किंग आहे या मार्किंगला लक्षात ठेवून आपल्याला इथे एक बॉक्स तयार करायचा. तर ही लाईन जशी जात आहे तशीच आपल्याला स्केल ठेवायची आहे आणि इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. फ्रंट मध्ये आपण पाऊण इंच क्रॉस गेलो होतो, इथे पण आपण पाऊण इंच क्रॉस जायचा आहे आणि आर्मोलचा नवीन शेप आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. आता हे सगळं आपलं मायनस होणार आहे. जे इथे आहे हे सगळं आपलं मायनस होणार आहे. तर पहिले आपण हे सगळं कट करून घेऊ, त्यानंतर समोरचं मी तुम्हाला प्रिन्स कटचा शेप सांगते कसा करायचा आहे. ठीक आहे. इथपर्यंत झालं. आता हा जो डाट आहे तो आपल्याला पहिले मायनस करायचा आहे. तर ह्या लाईनला आपल्याला असं फोल्ड करून या लाईनवर काय करायचं आहे, ठेवून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. आणि इथे आपल्याला हा डाट आपल्याला ओपन करायचा नाही आहे, म्हणून इथे आपण स्टॅपलर करून घेऊ. आणि आर्मोलचा शेप आपला हा जर प्रॉपर म्हणजे थोडासा खालीवर झाला असेल तर आपल्याला इथे प्रॉपर असा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि आता हे वाला मायनस करून टाकू. आता आपण प्रिन्स कटचा शेप ड्रॉ करू. इथे सेंटर घ्यायचं अपेक्स पॉइंट पर्यंत आणि सेंटरवर एक मार्किंग करून घ्यायची. आणि इथे ह्या लाईन जी आहे तिथून आपल्याला हाफ इंच खाली मार्किंग करायची आहे. या मार्किंगला लक्षात ठेवून आपण इथे प्रिन्स कटचा शेप ड्रॉ करून घेऊ. ठीक आहे. थोडंसं खालीवर झालं तरी चालेल, थोडंसं प्रॉपर असं आपल्याला इथे शेप द्यायचा आहे. तिथे मार्किंग करू. आता बघा इथून आपल्याला शोल्डर लाईन पासून खाली हाफ इंच काय करायचं आहे, खाली जायचं आणि इथे मार्किंग करायची आहे. या मार्किंग पासूनच आपल्याला इथे शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. इथे आपल्याला पॉइंट मॅच झाला पाहिजे ना आपला, बरोबर असा सेट करून घ्या. राऊंड नाही आला असा राऊंड. ठीक आहे. आपल्याला इथून आपल्याला ही आपली शोल्डर लाईन आपण इथून स्टिच करू. ठीक आहे. आता हे सगळं आपल्याला कट करून घ्यायचं आहे.
बनलेला आहे त्याला मायनस करून घ्यायचं इथे अशा पद्धतीने. ठीक आहे, इथपर्यंत आपलं रेडी आहे. आपण एकदा चेक करून घेऊ. बघा इथं गॅप आलेला आहे, इथे मार्किंग करायची आपल्याला आणि गॅप चेक करायचा किती आलेला आहे. कारण की जेव्हा आपण प्रिन्स कट शिवत असतो तेव्हा आपल्याला बघा खालच्या बाजूला कपडा एक्स्ट्रा येते, तर ते आपण पहिलेच इथे मायनस करायचं आहे की त्याला 1/2 इंच. तर सेम आपल्याला या साईडला पण 1/2 इंचावर मार्किंग करायची आहे आणि ते स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊ इथं क्रॉस मध्ये आणि हे कट करून घेऊ, जेणेकरून जेव्हा आपण कपडा स्टिच करू तर ते एकदम प्रॉपर असं बसेल. म्हणजे आपल्याला ते कट करायचे, कपडा कमी जास्त येणार नाही. आता जर कपडा बघा इथे हे जास्त आले, हे कमी आहे, तर आपण काय करणार, खूप जण काय करतात मग प्रिन्स कट जॉईन करत असताना प्रिन्स कटला काय करतात, ओढतात, त्याच्यामुळे इथे क्रीज जमा होते, येतात की नाही भरपूर जणांना. तर हे पहिलेच कट करायचं जेणेकरून कपडा हा बरोबर येणार आणि स्टिच करताना आपल्याला इझी जाणार. ठीक आहे, ही टिप्स आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग जी आपली बाकी होती ते आपण करू. जेव्हा आपले दोन्ही नेक पॅक असते त्यावेळी आपल्याला इथून 1/2 इंच खाली काय जायचं आहे, डाऊन जायचं आहे आणि ही जी लाईन आहे इथे ठेवायची आहे. जशी जात आहे तसं ठेवायचं आपल्याला आणि जसं जात आहे तसं आपल्याला शेप इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. खालच्या बाजूला सुद्धा सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे, म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण दोन्ही पार्ट जेव्हा अटॅच करत असतो, जेव्हा आपण स्टिच करत असतो तर दोन्ही पार्ट आपले सेम येणार, त्याच्यामुळे आपली जी फिटिंगची लाईन असते ती सुद्धा स्ट्रेट येते. तिथं आर्महोलचा शेप आपल्याला व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता बघा इथे नाही का नेक राऊंड जवळ आपल्याला थोडस इथे 1/2 इंच, हे जे मी राऊंड नेकचा जो शेप बनवलेला आहे इथे थोडस मिस्टेक झाली आहे, इथून आपल्याला 1/2 इंच खाली अशी मार्किंग करायची आहे. ठीक आहे, ह्या मार्किंगला लक्षात ठेवून आपल्याला इथे नेकचा शेप ड्रॉ करायचा आहे असा. ठीक आहे, ही लाईन नाही आहे, ही लाईन आपलं कट करायचं आपल्याला, ही लाईन कट करायची आहे. आता आपला जे बॅकची लेंथ आहे त्याची मार्किंग करायची आहे. शोल्डर चेक करू किती आहे, त्याचा आपल्याला सेंटर घ्यायचं आहे आणि सेंटरवर आपल्याला इथे मार्किंग करायची आहे आणि तिथून आपल्याला चेक करायचं आहे आपलं बॅकची लेंथ किती आहे. आपली बॅकची लेंथ आहे 13 इंच. तिथे 13 इंच आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा मिळत आहे. ठीक आहे, प्रॉपर आहे. इथं गॅप किती आहे, 1 इंच. तर सेम आपण इथे 1 इंचावर मार्किंग करू, या लाईनला आपल्याला इथे जॉईन करून घेऊ. सगळं आपलं मायनस होणार आहे. बॅक पार्टची ड्राफ्टिंग झालेली आहे. ठीक आहे, हे बॅक पार्ट आपलं इथे कम्प्लीट झालेलं आहे. हे फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग आहे. ठीक आहे, इथे आपलं कम्प्लीट झालेलं आहे. तर मी रिक्वेस्ट करते सगळ्यांना, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट. हा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला नवीन कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी उत्साह निर्माण होईल. त्याच्यामुळे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.